बघ भक्ती, गॅरी माझा पास्ट आहे आणि मी फ्युचर. शन्या, आता शहाण्यासारखं वागायचं बर का? नाही, आधी मी तुला सांगितलं होतं का एखादा चांगला मुलगा बघ आणि लग्न करून टाक म्हणून. काय बोलत सुटलीये काय लग्न वगैरे बोलतोय तेव्हा तू माझं ऐकलं नाही. ठीक, काही हरकत नाही, पण आता दोघं जण लवकर लग्न करा बर का? आता सगळं छान होणार आहे. नाहीतर एकत्र काम करतात, आता एकत्र राहायला लागा. हो वहिनी, तुम्ही म्हणताय अगदी तसंच करणार होता. श्रेयस, पण असं घरी कोणी नसताना तुम्ही असं भेटणं योग्य नाहीये. कारण सोसायटीचे आधीच बरेच प्रॉब्लेम्स आहेत आणि या आधी असं बरंच. मला असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर लग्न करायला हवं. आय मीन काही काय आहे ना. नाही नाही, लग्न वेळेत झालेलंच बरं. म्हणजे पाय घसरत नाही आणि असं चोरून भेटावंही लागत नाही. काय नाही नाही वहिनी, आम्ही ना खरंच लवकरात लवकर लग्न करणार आहोत एकमेकांशी. हो ना? आई, काय झालं? आईची आठवण आली. आई आजारी असते ना माझी, मग कोण लग्न लावून देणार आमचं? श्रेयस, काहून काळजी करतोस तू? मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी, मी लावून देईन ना तुमचं लग्न. तुम्ही खरंच खूप प्रेमळ आहात. आशीर्वाद द्या. सुखीरा. आणि चला आता लवकर जा ना ऑफिसला, नाहीतर मी यांना फोन करून सांगे ना मला का उशीर झाला ते. काय वहिनी तुम्ही कशाने असंच नाही, असं मस्तीनं हक्काने बोलते जणू काही हिचं आणि गॅरीचं पॅचअपच झालं. आम्ही त्या असंच निघायचं. चला चला निघा. हो चल. शन्या थांब, हे घे, हे सगळं तुझं सामान हा घरात राहिलेलं घे. तुझ्याकडे कुठून आलं माझं सामान? शन्या अशी काऊन पाहून राहिली? हे जर घरी कळलं ना, आई बाबांपर्यंत जर गेलं ना, तर आपलं भेटणं कायमचं बंद. मग बसा हरे हरे करत, काहीच घडू नाही शकत. चल जा, ठेवते. लवकर निघा बरं ऑफिसला. चला 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 चला. शनाया मॅडम, ठेवा ठेवा ते. चला जायचं ना ऑफिसला. आता काय अजून आहेस का? वहिनी आलोच, निघतोच आहोत आम्ही. चला. राधिका ताई, तुम्हाला खरंच असं वाटतंय का शनाया सुधारतीये? श्रेयसकडे पाहून विश्वास बसून राहिला. आणि मी ते श्रेयसचे ते मेसेजेस वाचले. श्रेयस तर खरंच खूप प्रेम आहे शन्यावर. तो तिला नक्की सुखात ठेवे. खरंय, आता त्या दोघांनी लग्न करावं बस. नाही लवकर चल, ऑफिस मध्ये जायला उशीर होईल. गडबड होईल, कळलं ना? गडबड? अजून काय गडबड व्हायची? तू स्वतः एक गडबड. तू काय सांगत होतास त्या राधिकाला? कमरेत कसला हात टाकतोस रे माझा तू? पाया पडायला लावलं तिचा पण गावठी. गावठी
काय करायला पाहिजे होतं ग मी? वहिनींना सगळं खरं सांगायला पाहिजे होतं. तू माझा प्रश्न नाहीये, तो तुझा लुकट आहे. तू बघ काय करायचं ते. अगं तुला वेळ लागलाय का? तू काय बोलतेस तुला कळतंय? तुला मदत करायला आलो होतो मी तिकडे. वाव, मदत करायला आला होतास की वाट लावायला आला होतास माझी? तू काय सांगत होतास तिला? ती लग्न लावायला निघाली यार आपलं. उलट इनफ. तू वाटेल ते बोलशील आणि मी ऐकून घेईन असं नाही होणार. मला गुरु सरांनी सांगितलं होतं सिच्युएशन सांभाळायला, म्हणून आलो तो मी तिकडे. नाहीतर तुझ्या लफड्यात पडण्याची मला अजिबात गरज नाहीये. ओ वाव, खूप छान सांभाळली सिच्युएशन तू. ती बिंदू राधिका, तू काही वाईट आहे त्या सिरियसली. बरं ती अशी वागते जसं काय गॅरीने माफच केलंय तिला. सामान का घेऊन आली होती माझं? आय मस्ट टॉक विथ गॅरी ऑन दिस. तुला वेळ लागलाय का? याचा वापर करायचा नाही असं ठरवलंच आहेस का? तुझ्या या मूर्खपणामुळे गुरु सरांना एक दिवस गमावून बसशील तू. जर चिडले ना तर नोकरीवरनं काढून टाकतील, रस्त्यावर येशील तू. आणि गुरु सरांनी काय सांगितलं होतं तुला? हा, विसरलीस? शी यार, गॅरीमुळे ना गप्प बसावं लागतंय. हा मग प्लीज प्लीज गप्प बस जरा. सर क्या हुआ? शनाया, काय कसं वाटतंय आता? पण मी कुठे आता? तुम्ही संजीवनी हॉस्पिटल मध्ये आहात. हॉस्पिटल? हलू नका, हलू नका. तुमच्या पायाला दुखापत झालेली आहे. हेअर फ्रॅक्चर आहे. तुम्ही रस्त्यात पडला असं कळलं. ही माणसं तुम्हाला इथे घेऊन आली. म्हणजे मी पाईप वरून पडलो त्याच्यानंतर हे मला इथे घेऊन आले. कदाचित यांना माहिती असेल की मी पाईप वरून पडलो. अरे यार, यांना आधी इथून जायला सांगायला हवं, नाहीतर डॉक्टरांजवळ नको ते बोलून बसतील. डॉक्टर, मी जरा सिस्टर, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. टेक इट इझी.